आणि येथे एक मोठी बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ढाकामध्ये विमान अपहरणाचा प्रयत्न झालाय। दुबईला जाणारे हे विमान होतं, दुबईला जाणाऱ्या या विमानाला हायजॅक करण्याचा प्रयत्न झालाय। बांगलादेश एअरलाइन्सचं हे विमान होतं, विमानाला हायजॅक करण्याचा प्रयत्न झालाय। चितगाव विमानतळावर विमान अपहरणाचा प्रयत्न झालाय अशी माहिती येते। आताची मोठी बातमी, अजूनही क्रू मेंबर्स विमानातच अडकून आहे। TV9 वर ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य तुम्ही पाहू शकता। ढाक्याहून दुबईला हे विमान जात होतं। वैशाली मालेवार आमची प्रतिनिधी आमच्यासोबत फोन लाईनवर जोडली गेली। वैशाली, काय अधिक माहिती येते? एका क्रू मेंबरची यात मृत्यू झाल्याचं देखील समजतंय। अगदी आज सायंकाळी 5:15 वाजता हा विमान जो ढाक्यावरून दुबईला साठी निघाला होता, इथे एक जे बांगलादेशचे खासदार आहेत ते उपस्थित आहेत, शिवाय अनेक जे पॅसेंजर्स आहेत, क्रू मेंबर आहेत, सगळे या प्लेन मध्ये आहे आणि त्याचा अपहरण करण्यात आलेलं आहे त्या विमानाचं। आणि ज्या व्यक्तीने केलं त्याच्याकडे शस्त्र असल्याचं बोललं जात आहे, सूत्रांकडून ही सगळी माहिती येत आहे। आणि ज्या प्रकारे त्याची मागणी आहे की त्याला मुख्य जे प्रधानमंत्री आहे शेख हसीना त्याच्याशी बोलायचं आहे आणि त्याकरता त्यांनी हे हायजॅक केलेलं आहे विमानाचं। आणि जर ऑल ओव्हर बघितलं तर ज्या प्रकारे क्रू मेंबरची हत्या झालेली आहे असं देखील बोललं जात आहे, त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे। शिवाय भारताच्या शेजारचा हा देश आहे बांगलादेश, त्यामुळे जर अशा प्रकारच्या घटना आपल्या शेजारी होत आहेत तर त्या खरंच म्हणजे विचारासारखी आहे आणि सिक्युरिटी आणखी जास्त वाढवण्याची गरज या ठिकाणी असं जाणवत आहे। मात्र आता काय कठोर पावलं उचलण्यात येणार आहे? याच्याशी कोणाचं बोलणं झालंय का? सिक्युरिटी तिथे पोहोचलेली आहे का? अगदी तर सिक्युरिटी म्हणजे नॉर्मली ज्या अशा प्रकारच्या जेव्हा घटना होते तेव्हा जो हायजॅक करणारा व्यक्ती त्याच्याशी चर्चा सुरू होते की तुझी काय मागणी आहे, कशासाठी तू हायजॅक केलेलं आहे, त्या प्रकारची चर्चा झाली। त्या चर्चेनंतर त्यांनी सांगितलेलं आहे की त्याला शेख हसीना ज्या प्रधानमंत्री आहेत बांगलादेशात त्यांच्याशी बोलायचं आहे, त्याचे काही मुद्दे आहेत ते त्याकरिता काय मागणी आहे ते त्याला सर्व प्रधानमंत्र्यांना सांगितलं असं देखील त्यांनी बोललेलं आहे। त्यामुळे आता प्रधानमंत्री त्यांच्याशी बोलतील का आणि त्यानंतर जे काय मागण्या असतील ह्या सगळ्या जेव्हा समोर येतील त्यानंतर समोरचे जे काही निर्णय आहेत ते आपल्याला कळतील। ही व्यक्ती नेमकी कोण आहे काही समजलंय का? नाही गिरीश, अजून त्याच्याविषयी काही माहिती नाही, फक्त एक बंदूक घेऊन एक व्यक्ती आहे इतकंच बोललं जात आहे, कारण हायजॅक झालेला आहे। बाकीची डिटेल काही अजून बाहेर आलेली नाही आहे। धन्यवाद वैशाली या सगळ्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय आताची मोठी बातमी, ढाकामध्ये विमान अपहरणाचा प्रयत्न झालेला आहे। दुबईला हे विमान जात होतं, चितगाव एअरपोर्ट वरती हे विमान थांबवण्यात आलेलं आहे आणि क्रू मेंबर अजूनही आतच अडकलेले आहेत। एका क्रू मेंबरचा यात मृत्यू देखील झालेला आहे। त्याच्यासोबत काय घडलंय हा तपासाचा भाग आहे। मात्र पंतप्रधानांशी आपल्याला बोलायचं आहे असं ही व्यक्ती ज्याने हे विमान हायजॅक केलंय ते सांगतोय।